हाय हॅलो, कशा आहात तुम्ही? मी पण खूप मजेमध्ये आहे. सो आज खूप दिवसाने खूप वर्षाने व्हिडिओ. सो आज मी बनवणार आहे बुलडक हॉट चिकन फ्लेवर रामेन. मी पहिला पण एक व्हिडिओ बनवली आहे रामेनची, त्यामध्ये मी रामेन का बोलत होते मला कळालं नाही. तर पूर्ण व्हिडिओमध्ये रमेन रमेन रमेन, तर मी आता कंटिन्यू ठेवणार रमेन. सो मी बनवणार आहे रमेन. ए रामेन ए रामेन. सो हे आहे, त्यात मी नॉर्मलवाला खाल्लं होतं आणि हे आहे 2x स्पाइस. सो मी एव्हरी स्पाइस लेवल वाढवून ट्राय करणार आहे प्रत्येक वेळेस. 3x अजून जो पण असेल तो. सो मी ह्या बनवून आणते आणि माझ्यासोबत माझ्या फॅमिलीला पण खाऊ घालते जे चिकन खातात. अदरवाईज अर्धे व्हेजिटेरियन झालेत. सो मी बनवून आणते. सो नूडल्स रेडी. आता त्यामध्ये मी हा सॉस टाकते. तोंडाला पाणी पण येते, पण मला भीती पण वाटते, कारण की लास्ट टाइम खाल्लं होतं तेव्हा माझी खूप हालत खराब झाली होती नंतर. आणि ह्यावेळेस मी फक्त गूळ ठेवलाय, काहीच नाही ठेवलंय. मला दूध पण ठेवायला पाहिजे होतं. देवा काळजी रे देवा. मी थोडं सुपी ठेवलंय, थोडं पाणी पण ठेवलंय. आय होप त्याच्याने थोडं तिखट कमी होईल. आणि याची क्वांटिटी मला जास्त वाटते, का माहिती का? असं नाही वाटत, ते खूप लाईट झालंय है ना. लाल लाल पाहिजे होतं. ओके ओके ठीक आहे. ओके ओके तिखट आहे, एवढं पण जास्त नाही आहे मला असं वाटतंय. जसं जसं आपण खायचं बंद करणार ना तेव्हा ते वाढत जाते तिखट. पण मी खाऊ शकते, मी पूर्ण बाउल संपू शकते. हे एवढं तिखट मी आय कॅन टेक इट. एवढं तिखट मी टॉलरेट करू शकते. की या पाण्यामुळे थोडं तिखट असं झालंय. पण खूप टेस्टी आहे, खूप टेस्टी. यार व्हेज मध्ये का नाही बनवत हे लोक? व्हेज मध्ये पण बनवलं पाहिजे ह्या लोकांनी. ॲक्च्युली खरं बोललं तर मी व्हेज खूप शोधत होती, पण मला व्हेज भेटलं नाही. 2x आणि 3x मध्ये नाही भेटला मला, नॉर्मल याच्यामध्ये भेटत होतं. ठीक आहे, आता सेजल ट्राय करेल. तिचा स्पाइस टॉलरन्स खूप कमी आहे, तिला जास्त स्पायसी खायला नाही आवडत. मला असं वाटतं स्पाइस सगळं त्या सूपमध्ये गेलंय है ना.
मला एवढं तिखट लागलंच नाही काय. नॉर्मल तिखट एकदम है ना. त्याच्यापेक्षा पहिला वाला इथे जळजळ होते. पहिला वाला होता तो जास्त थोडा तिखट होता. तर आम्ही सूप पिऊन बघूया आता दोघं पण. एवढं पण नाही तिखट पण आहे. ठसका. ठसका लागतोय. सूप मध्ये गेलं आमचं सगळं हे तिखटपणा. पण टेस्टी यार, खूप टेस्टी आहे. तुम्ही पण ट्राय करा. माझ्या भावाला ट्राय केलं असतं पण तो नांगणा पुंगणा आहे. होट झोप आहेत फक्त आणि चीप थोडी. नाही ते पण खाऊ शकते हे. मी पण खाऊ शकते. हा एवढं काय नाही. याचा स्पाइस टॉलरन्स तर किती कमी आहे तरी पण हे खाते. 2x असं मग हा एकदम स्पायसी पाहिजे होतं. हे काय आहे. शे सो डिसअपॉइंटमेंट. रामेन खाईल कोणीही. आमच्या मराठी निकिता ताईने तर असं खाल्लं असतं. नूडल्स सारखं खाल्लं असतं तिने. हा यार मी तिला खूप मिस करते. ती पाहिलेली होती आज. म्हणजे आहे ती फक्त गुजरातला शिफ्ट झाले वडोदऱ्याला. नाहीतर लिहितील आहे. कॅरी ऑन. उद्याची माझी हालत होणार आहे सूप पिल्यावर. हा खूप तिखट आहे. सूप पी तुला कळेल. ये तसं ठेवून ये. गुड ये. दोघांची गिन फाटली. सूप पिल्यानंतर गणपती बाप्पा कुठून कुठून पाणी येतंय. पूर्ण नको पिऊ. आगवण लागल. आता डोकं गरगरतंय. टेस्टी आहे. मध्ये मध्ये मला गोड पण लागतंय. प्राण जाए बट खाना ना जाए. हालत खराब झाले तरी पण खाणार. खा के रहेंगे. एवढं राहिलंय दिसतंय का. खत्म करके जाएंगे. किती लागलं तरी चालेल. किती यायला लागलं तरी चालेल. गळा पण बसतोय. अरे रे. अशी तर गरमी नाहीये इकडे पण हे खाऊन गरमी लागते. आता हळूहळू डोळ्यातून पाणी. मम्मी पाणी आण तिला. सक्सेसफुल. मम्मी पाणी आण तिला. तिला की तुला. तुला मला आहे. मम्मी हालत खराब झाली. हालून का निघाला.
त्यामुळे आवडत आलं. सूर निघतात माझ्या तोंडातून एवढं मस्त मस्त. डोळ्यातून सूर निघतोय, नाकातून निघतंय, धारा निघतात. अजून कुठून निघतंय नाही सांगू शकत. गुळ टेस्टी लागतंय आता खूप जास्त. संपवलं आम्ही पूर्ण. ठीक आहे. चलो बाय. तुम्ही पण ट्राय करू शकतात तुम्हाला करायचं आहे तर. असे तर किती लोकांनी ट्राय केले, मला लेट झाला माहिती आहे पण स्टील नेवर टू लेट. ओके बाय, गुड नाईट, सायोनारा.